केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राजकीय चाणक्य अमित शहा यांच्या संघटन कौशल्यामुळे भाजपाला यशाचे शिखर दिसले। त्याच अमित शहा यांना खलनायक म्हणणाऱ्या उभाटा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा भाजपाला राग का येत नाही? प्रदेश पक्षाचे प्रमुख नेते यावर बहुतांश वेळा मूग गिळून गप्प का बसतात? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापून न उठता अनेक वर्ष मजा का बघत आहेत, असा सवाल महाराष्ट्राला पडला आहे। पक्षाच्या केडरला तर देवेन भाऊच्या या शांततेचाच अर्थ कळेनासा झालाय। नेमकी भाजपला चीड का येत नाही याचाच उहापोह करणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। भाजपाला 2014 ला देशासह महाराष्ट्रात जी सत्ता मिळाली त्यामध्ये नरेंद्र मोदी यांचा चेहरा आणि त्यावेळचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे संघटन कौशल्य याचा सिंहाचा वाटा आहे। किंबहुना या दोघांमुळेच महाराष्ट्रात भाजपाची सत्ता अपेक्षित नसताना आली आणि कधीही साधा मंत्रीही न झालेला तरुण कार्यकर्ता देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसला। पण त्याच अमित शहा यांना महाराष्ट्रात विरोधी पक्षाने नेहमीच खलनायक केले। विशेषतः उभाटाने तर अमित शहा यांना अनेक वेळा अफजल खान, कधी मोगल तर कधी औरंगजेब, गुजरातचे व्यापारी तर आता अहमद शाह अब्दाली अशी बिरुदं दिली आहेत। पण या सगळ्यांवर पेटून उठून देवेंद्र फडणवीस यांना कधी जोरदार हल्ला चढवला असे कधीच का झाले नाहीये? प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जबरदस्त पलटवार अजूनपर्यंत का केला नाहीये, असा सवाल महाराष्ट्रातील भाजपा पदाधिकाऱ्यांना पडला आहे। कधी आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार, नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, कधी राम कदम तर कधी केशव उपाध्ये यांना पुढे करून भाजपा ठाकरेंना प्रत्युत्तर करत राहते। पण भाजपामध्ये सत्तेची रसाळ फळे ज्यांना मिळाली ते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार तसेच ज्यांच्यावर पक्षाचा खूप विश्वास आहे असे मंत्री रवींद्र चव्हाण, अतुल सावे ही माणसे ठाकरेंना प्रत्युत्तर का देत नाहीयेत, असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय। पक्षाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना जेव्हा ठाकरे अहमद शाह अब्दाली म्हणत आहेत तेव्हा हे सगळे मंत्री आणि सत्तेचे फॅन क्लब पेटून का उठत नाहीत? उद्धव ठाकरेंना उत्तर देण्यासाठी मग अमित शहा यांनाच का महाराष्ट्रात यावं लागतंय, असा प्रश्न भाजप पदाधिकारी आता विचारत आहेत। उलट पक्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अशा टीकेला तातडीने आणि जोरदार उत्तर मिळतंय। जेव्हा उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका करतात तेव्हा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनात्मक पदावर असल्याची तमा न बाळगता अगदी विधानसभेत सुद्धा ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार करतात। तर देवेंद्र फडणवीस कधी आशिष शेलार तर कधी प्रवीण दरेकर यांना उत्तर देण्यासाठी पुढे करतात। मागील लोकसभा निवडणुकीत जेव्हा राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर लावरे तो व्हिडिओ अशी सभा घेऊन टीका केली होती त्यावेळी सुद्धा देवेंद्र फडणवीस स्वतः राज ठाकरे यांना उत्तर देण्यासाठी उतरले नाहीत। त्यांनी आमदार आशिष शेलार यांना उत्तराची सभा घ्यायला लावली होती। आजही कुठल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेवढ्या वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे नाव घेऊन आभार मानतात त्याच्या निम्म्या वेळा तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांना आपल्या पक्षाच्या नेत्यांची आठवण होते का, असा थेट सवाल भाजपा कार्यकर्त्यांना आता पडला आहे। ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली नव्हती आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तर शिवसेनेचे मंत्री हे खिशात राजीनामा घेऊन फिरत होते तेव्हा सुद्धा खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे भाजपाच्या नेत्यांचे आईबाप काढत होते। पण गृहमंत्री असून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी कधी कायदेशीर कारवाईचा बडगा उचलला नाही। त्यांनी आपली खुर्ची सांभाळली अशी खंत भाजपा कार्यकर्ते खासगीत बोलताना व्यक्त करतायत। आज सुद्धा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, कायदा पोलीस त्यांच्या हातात आहेत, मग आमच्या नेतृत्वाला अहमद शाह अब्दाली म्हणून हिणवणाऱ्यांना, आमच्या दैवता समान राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करणाऱ्यांना का कायद्याच्या खाक्या दाखवत नाहीत? आमचे रक्त गरम होते मग सत्तेच्या खुर्चीत बसलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे का रक्त खवळून उठत नाही, असा प्रश्न भाजप पदाधिकाऱ्यांना पडला आहे। भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना पडलेल्या प्रश्नांबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।